विभागीय क्रीडा संकुल 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, तिसरा फरार, मास्टरमाइंड अद्याप पडद्याआड, घोटाळ्याचा अधिक तपास सुरू। विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातील 21 कोटी 59 लाख रुपये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे। घोटाळ्याचा अधिक तपास सुरू असून त्यातील मास्टरमाइंड अद्याप समोर आलेला नाहीये। परवा 21 तारखेला संध्याकाळी जवाहरनगर पोलीस स्टेशनला CR नंबर 427/24 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये BNS कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 61(2) आणि 35 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत क्रीडा अधिकारी ते तेजस दीपक कुलकर्णी आहेत, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। FIR मध्ये 3 आरोपी आहेत। आरोपितांनी जे उपसंचालक क्रीडा विभाग यांचे नावाचं आणि स्वाक्षरीचं खोटं बनावट ईमेल तयार केला आणि ते पत्र बँकेला देऊन स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते इतर काही अकाउंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे। ह्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, 1 आरोपी अटक झालेला नाही। तर आमची टीम याच्यामध्ये तपास EOWची टीम तपास करत आहे। ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती त्या अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे।